प्रशांत कोरटकरला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पोलीस कोल्हापूर न्यायालयात त्याला हजर करणार आहेत। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली। इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी आता पुढील कारवाई पोलीस करतील असं मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे काल प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली। आता आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। मंचियाल में रेलवे स्टेशन के पास जो वांटेड एक्यूज था प्रशांत कोरटकर, उसे कस्टडी में कोल्हापुर पुलिस की जो टीम थी, राजवाड़ा पुलिस स्टेशन और लोकल क्राइम ब्रांच की, उन्होंने कस्टडी में लिया है। लोकल पुलिस स्टेशन को इन्फॉर्म करके, उसकी फैमिली को इन्फॉर्म करके टीम अभी मंचियाल से निकली है। मंचियाल से कोल्हापुर तक का रास्ता कम से कम 13 घंटे लगते हैं। आज रात को कोरटकर को कोल्हापुर में लाया जाएगा। उसके बाद जो लीगल फॉर्मेलिटीज है वो कंप्लीट करके कल उसको माननीय न्यायालय के सामने हाजिर किया जाएगा। शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं। आमचे वकील असीम सरोदे असतील, माझे सगळे सहकारी असतील, सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। पण राज्याचे मुख्यमंत्री दंगलखोर गुंडगिरी करणाऱ्या लोकांची बाजू घेत आहेत आणि कुणाल कामराला सांगतायत एकनाथ शिंदेची माफी मागा, ही दडपशाही आहे। या मुख्यमंत्र्यांनी प्रशांत कोरटकरला अभय दिल्यामुळे हा 1 महिन्यापेक्षा जास्त काळ जामिनाच्या प्रयत्नात राहिला।